तर नवीन चेंडू ऑलरेडी पंचांकडे आहे. सामना जसा सुरू होईल आपण ऐकू या सत्रामध्ये पुन्हा एकदा आवाज सचिन गिरीचा. धन्यवाद. लोको टीम के कैप्टन हेलो हेलो एलआरएस वर्सेस लोगो के बीच मैच आपके सामने. फाइनल के रीजन में खेला हुआ स्ट्रोक. इस बीच मैच की शुरुआत हो गई है और शुभारंभ इस मैच का 2 रन के साथ. बैटिंग करती हुई टीम कल्याण लोको और फील्डिंग करती हुई टीम CSMT LRS. इस बार गाइड किया गेंद को थर्ड मैन के रीजन में डीप पॉइंट के खिलाड़ी दौड़कर आते हुए, तब तक 1 रन. स्कोर 3. सर आप क्वार्टर खेलोगे? क्वार्टर ओमकार बॉलिंग कर रहे हैं. इस बार शॉट अच्छा है लेकिन डीप में खिलाड़ी तैनात. 1 रन पूरा किया गया है. लेफ्ट हैंड बैट्समैन कमलेश के बल्ले से सिंगल आता हुआ. स्कोर बढ़ता हुआ 4 पर. 4 ओवर का मैच. हाफ चांस था जो कि कन्वर्ट नहीं कर पाए. लेकिन टॉप 3 में जब टीम आएगा ना, इसमें तब ये 2 मैच में से 2 टीम आएगा ना, तो उधर इनको बाय नहीं मिलेगा. इनको कंपलसरी क्वार्टर खेलने का ही है. यस. इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए. लोको वर्सेस कल्याण लोको वर्सेस मुकाबला चलता हुआ CSMT LRS. इस बार ब्रिगेड करने का प्रयास था. स्लॉक स्वीप करने की कोशिश स्क्वायर लेग रीजन को टारगेट किया था बड़े स्ट्रोक के लिए, लेकिन चतुर चालाक बॉलर, स्मार्ट बॉलिंग. ओमकार आने वाला आखिरी गेंद होगा इस ओवर का. अब तक इस ओवर में टोटल रन आए 4 रन टीम के स्कोरबोर्ड में. संदेश और कमलेश. संदेश के बल्ले से इस बार स्ट्रोक. धीमी गति की गेंद थी. बढ़िया समझदारी से खेला हुआ स्ट्रोक. कवर के रीजन में 1 रन. स्ट्राइक रखेंगे अपने पास. ओवर नंबर 2 में पहले ओवर का खेल हुआ पूरा. पहले ओवर के खेल के बाद कुल स्कोर टीम का 5. हमारे स्कोरर, ऑफिशियल स्कोरर विपिन दुबे बताते हुए पिछले 2 मैचेस में स्कोर चेज हुए नहीं है, तो लोगों की टीम की नजरें होंगी कि अच्छी टारगेट सेट करे इस मैच में और स्कोर को डिफेंड करे. लेकिन दूसरी तरफ देखना है क्या जो पिछले 2 मैच में स्कोर चेज हुआ नहीं है, सेकेंड इनिंग में स्कोर को चेज करेगी टीम LRS यानी शांताप्पा की टीम. राहुल सावंत मैन ऑफ द मैच. और हमारे आदरणीय सर्वे सर्वा, हम सभी के लाडके, हम सभी के चाहिए माननीय श्री कॉमरेड वीनू पी नायर साहब के सुबातों से पुरस्कार. टॉप एज और
आसान सा कैच, बैट्समैन आउट कमलेश। देख सकते हैं आप राहुल सावंत जिनको मैन ऑफ द मैच से नवाजा गया है, हमारे महामंत्री आदरणीय सम्मानीय वेणु पी नायर साहब के सुबादों से। अभिनंदन, वेल्डन दादर ब्रांच एंड टीम। तो लोको टीम के लिए आए हैं बल्लेबाजी करने, संकट में पारी खेलने के लिए अपनी टीम के लिए उपस्थित होते हुए मैदान के अंदर नंबर 3 पर बंटी। बैटिंग भी अच्छी करते, बॉलिंग भी अच्छी करते और टीम के की प्लेयर है, जिसकी वजह से नंबर 3 पे उतरे। अंतर्राष्ट्रीय मैचेस में देखे तो केन विलियमसन न्यूजीलैंड के लिए उतरते हैं, भारतीय टीम के लिए वनडे में विराट कोहली उतरते हैं, जो रूट इंग्लैंड के लिए उतरते हैं, कुमार संगकारा नंबर 3 पर अच्छी बल्लेबाजी की। और जिस प्रकार बिपिन ने कहा रिकी पॉन्टिंग पंटर नंबर 3 पर, ये बहुत ही इम्पॉर्टेंट पोजीशन होता है किसी भी टीम के लिए। शुरुआत में अगर जल्दी विकेट गिर जाता तो उसके बाद रन्स तो बनाने होते, साथ ही साथ विकेट्स भी लगातार पार्टनरशिप की आवश्यकता होती है जो ओपनर खिलाड़ी रहता है उसके साथ जोड़ने की। स्कोर की तरफ नजर डालें, टोटल स्कोर हुआ टीम का 7 रन स्कोर कार्ड आफ्टर लूजिंग 1 विकेट। 1 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर हुआ टोटल 7 रन। बॉलिंग मार्क पर बॉलर शांतप्पा टीम के कैप्टन, इस खिलाड़ी ने आज जबरदस्त प्रदर्शन किया, एकमात्र ऐसे खिलाड़ी जिन्होंने अर्धशतक लगाया एज ए बैट्समैन। ओह, इस बार पटकी हुई गेंद थी, फाइन लेग के रीजन में खिला स्ट्रोक, पूरा एफर्ट वहां पर नजर आया लेकिन बाउंड्री जाने से रोक नहीं पाएंगे और ये गेंद जाता हुआ डीप फाइन लेग के रीजन में, आता हुआ इस मुकाबले का पहला चौका बैट्समैन संदेश के बल्ले से आता हुआ स्ट्रोक और संदेश देते हुए विपक्षी टीम को कि आक्रामक बल्लेबाजी बीच बीच में देखने को मिलेगा। संदेश के बल्ले से चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ टीम का जा पहुंचा है 11 पर 1। नीलसन आंकड़ा मैदान के अंदर 1979 में जब भी इस प्रकार का आंकड़ा था तो डेविड लॉयड जो अंपायर थे वो एक टांग ऊपर करके सिग्नल देते हैं कि ये नीलसन आंकड़ा है। इस बीच गेंद जाता हुआ फाइन लेग के रीजन में, यस 22 के जरिए एक्स्ट्रा रन है, बल्ले से रन आया नहीं, एक्स्ट्रा रन 22 का, स्कोर बढ़ता हुआ 12। विकेट गिरा 1, ओवर नंबर 2 शांतप्पा, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद पर जो चौका फाइन लेग के रीजन में, उसके बाद 22 एक्स्ट्रा 1 रन। अब तक है लेखा जोखा बिपिन जी दुबे हमें बताते हुए स्कोरिंग उनके माध्यम से होता हुआ। हमारी टेक्निकल टीम जीटीसी लाइव, ओवर द विकेट शांतप्पा इस बार गाइड करना चाह रहे थे गेंद को थर्ड मैन के रीजन में, लेकिन थोड़ी सी गेंद एक्स्ट्रा बाउंस हुई जिसकी वजह से बीट करती हुई जाती हुई विकेट कीपर के हाथों में। डॉट बॉल के साथ ओवर नंबर 2 कंप्लीट होता हुआ, समाप्त होता हुआ। पहले बैटिंग करते हुए कल्याण लोको टीम का स्कोर हुआ टोटल 12। 2 मैचेस में पिछले चेज हुए नहीं है, वही बताते हुए हमें बिपिन कि इस मैच में जितना कल्याण लोको टीम स्कोर खड़ा करती है उतना उनके लिए लाभदायक होगा, फायदा होगा, क्योंकि चेज होना पिछले 2 मैच में अब तक कठिन नजर आया, भले ही स्कोरिंग 30-31 का टारगेट क्यों ना हो। ड्यू नजर आ रहा है साफ स्पष्ट तौर पर, फ्लड्स लाइट्स ऑन है, नमी काफी नजर आएंगी आपको जिसकी वजह से गेंद ट्रैवल होगा नहीं, आउटफील्ड थोड़ा सा धीमा नजर आएगा। आने वाले समय में लगातार जितने भी बचे हुए मैचेस देखने को मिलेंगे। लवकुश आए हैं नए बॉलर, कितना खुश करेंगे अपने कप्तान, अपनी टीम को, अपने समर्थकों को इस ओवर में। लवकुश स्ट्राइक पे संदेश जिनकी पारी में अब तक एक चौका आया है, 9 रन पे बैटिंग कर रहे हैं वो। ओवर द विकेट पहली गेंद, 3 स्टंप रहता है सामने, मेरे ख्याल से 6वीं या 7वीं 8वीं स्टंप पे ये गेंद थी लगभग, वाइड काफी बाहर। ये स्कोर बढ़ता हुआ 13 एक्स्ट्रा रन की मदद से जा पहुंचा 13 पर। स्ट्राइक पे संदेश, दूसरे छोर पर बॉलर लवकुश, पहली गेंद वाइड। इस बार आज का लाजवाब स्ट्रोक कवर के ऊपर, सुपर से ऊपर, तीसरा सिक्सर आता हुआ कवर के रीजन में, बिपिन हमें बताते हुए आज का, लेकिन टाइमिंग पे पूरा तवज्जो दिया गया है, गेंद का इंतजार किया गया, उसके बाद ये सिक्सर ऐसा लगा मानो जैसे चाटा सा मारा होगा एकदम। यस, टेनिस रैकेट शॉट जिसे कहते हैं उस प्रकार का स्ट्रोक, बिल्कुल सही कहा बिपिन ने। बैट्समैन संदेश, स्वर्गीय रतन बुआ चषक
2010 में मिस्टर बाइकमैन जिनको मैन ऑफ द सीरीज से नवाजा गया। आप तो स्ट्रोक देख सकते हैं, बिल्कुल भी गेंद पर रहम दिखाया नहीं उन्होंने। एक स्लैप जो कहते हैं पॉइंट के ऊपर से 6 रन हिटमैन के स्टाइल में। लेग बाय का इशारा बेतौड़े गांव के खिलाड़ी संदेश पाटिल। ओल्ड इज गोल्ड आज निश्चित तौर पे छलकता हुआ नजर आ रहा है। एक दौर अलग था हुआ जब संदेश गेंदबाजों की ऐसी पिटाई करते थे कि अच्छे अपना लाइन और लेंथ भूल जाते थे, लेकिन आज कहीं ना कहीं थोड़ा सा उम्र ढलता हुआ नजर आ रहा है, लेकिन आज भी वो क्लास नजर आ रहा है। फॉर्म इज टेम्परेरी, क्लास इज परमानेंट। वो क्लास नजर आया पिछले स्ट्रोक में। फुल टॉस की गेंद पर इस बार स्क्वेयर के रीजन में खिला हुआ स्ट्रोक था। 1 रन भाग के पूरा किया है, दूसरे के लिए जाएंगे या नहीं देखना है। फील्डिंग अच्छी होती हुई जिसकी वजह से एक ही से संतुष्ट होना पड़ेगा। दूसरा लेते तो शायद खतरा का सामना करना पड़ सकता था बैटिंग टीम को। केवल 1 रन इस गेंद पर। स्ट्राइक रोटेट करते हुए लगातार स्कोर बढ़ता हुआ टीम का जा पहुंचा है 21-21 पर। मैच चलता हुआ मैदान के अंदर कल्याण लोको वर्सेस मैच चलता हुआ CSMT यानी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस LRS के बीच। लवकुश की अगली गेंद, शॉट लाजवाब इस बार गैप में पीछे फील्डर बाएं हाथ से गेंद को फील्ड करते हुए थ्रो करते हुए वाइडिश लॉन्ग ऑन के रीजन में 2 रन पूरे किए गए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेटों के बीच अच्छी दौड़। संदेश पाटिल और बंटी ने हर मैचेस में अच्छा प्रदर्शन किया, सभी को इंप्रेस किया अपने जबरदस्त परफॉर्मेंस की बदौलत। जब जरूरत पड़ा है टीम को बल्ले से रन चाहिए, उनके बल्ले से रन आए हैं। स्कोर बढ़ता हुआ टीम का 23। 11 गेंदों में 17 रनों की नाबाद पारी मैदान पर खेलते हुए। सेंसिबल पारी, मैं कहूंगा समझदारी वाली पारी इस इंपॉर्टेंट मैच में संदेश पाटिल के द्वारा। दूसरे के लिए बंटी चल पड़े थे, लेकिन थोड़ी सी यहां पर समझदारी दिखाई, मैच्योरिटी नजर आ रहा, परिपक्वता आप देख सकते हैं खासतौर पर इस खिलाड़ी के अंदर। टीम के सीनियर खिलाड़ी और लीड करते हैं, उनको पता है यहां से जितने रन भी बन रहे बोनस के समान है। चेज हो नहीं रहा है, पहली इनिंग में जितना टारगेट सेट होगा उतना सेकंड इनिंग में थोड़ा सा कठिन होगा चेज होना। और संदेश को ये बात पता, जिसके उनको पता कि बाउंड्री नहीं आ रही तो कोई बात नहीं, सिंगल डबल से हम स्कोर को आगे ले जाएंगे। इस बार बाउंड्री और ये स्ट्रोक लगाया है बंटी ने, और बंटी ने दी है सामने वाली टीम को खतरे की घंटी। लाजवाब स्ट्रोक डीप मिड विकेट के रीजन में। इस छोटा पैकेट बड़ा धमाका ने आज सभी को इंप्रेस किया है। पॉकेट डायनामिक, जबरदस्त बल्लेबाजी, टैलेंट काफी अच्छा है इस खिलाड़ी का। बॉलिंग करते हुए 2 मैच में लगातार 2 मैन ऑफ द मैच का खिताब जीता है। और इस पिछली गेंद पर एक स्ट्रोक देख सकते हैं आप, बैट के बीचों बीच ये गेंद, और उसके बाद सीधा मैदान के बाहर जो जनरेटर आप देख रहे हैं बिल्कुल लेग साइड की दिशा में, गेंद वहां जाकर गिरती हुई। स्कोर बढ़ता हुआ टीम का जा पहुंचा है 30 रन पूरे। 3 ओवर का खेल पूरा हुआ। 3 ओवर के खेल के बाद पहले ओवर में ओमकार के ओवर में 5 रन आए, दूसरे ओवर शांतनु के ओवर में सफलता जरूर मिला, 7 रन खर्च किया। तीसरे ओवर में लवकुश के ओवर में आया टोटल 17 रन, लेकिन खुश किया वहां पर लवकुश के ओवर में बल्लेबाज बंटी और संदेश ने। सेंसिबल बल्लेबाजी। टोटल स्कोर 30, मैं कहूंगा 3 ओवर में 30 रन। इस मौजूदा वातावरण में, माहौल में 5 रन लगभग आगे चल रही है, मैं कहूंगा टीम कल्याण लोको। 2 बार चेस किया इस टीम ने, इस बार पहली मर्तबा बल्लेबाजी करती हुई, यानी डिफेंड करना है इनको पता है। डिफेंड करना है तो टारगेट अच्छा रखना पड़ेगा स्कोरबोर्ड पर। बॉलिंग मार्क पर सुरेश, टॉप एज विकेट कीपर, अच्छी सूझबूझ वहां पर देखने को मिली कप्तान के माध्यम से। शांतप्पा वहां पर मौजूद थे, बोल्ड बाय सुरेश, गॉट बाय शांतप्पा। दूसरी सफलता आउट होने वाले बैट्समैन संदेश पाटिल। 18 रनों की लाजवाब पारी इस इंपॉर्टेंट मैच में खेला है संदेश पाटिल ने। और आज निश्चित तौर पर प्रसाद सर पुराना संदेश हमें देखने को मिला मैदान के अंदर। हरेंद्र पाटिल नंबर 4 पर नए बैट्समैन। टीम का स्कोर टोटल 30। सुरेश,
5 गेंदों का खेल शेष इस इनिंग में। इस बार गेंद उड़ाया जरूर है, नीचे फील्डर, पीछे फील्डर, कैच छिटक गया है। ऐसा नहीं कह सकते कैच छोड़ दिया, छिटक गया हाथ से वहां पर कैच, क्योंकि कोई भी खिलाड़ी जानबूझ के कैच ड्रॉप करता नहीं है। एफर्ट अच्छा वहां पर, लेकिन गेंद को ग्रिप नहीं कर पाए, ग्रैप नहीं कर पाए, जो उसके अंदर लपकना। ऑफ स्टंप के बाहर ये गेंद, अंपायर ने यस बिल्कुल सही कहा, शफल हुए थे तो आप, जिसकी वजह से ये वाइट नहीं होगा। जो नया नियम निकला है प्रसाद सर आईसीसी नियम में, वो यहाँ पर वो इसी का यहाँ पर पालन होता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 31-31 ओवर द विकेट। सुरेश स्क्वेलिक अंपायर की तरफ से बीमर आया, यस नो बॉल का कॉल आया, कमर के काफी ऊपर है ये गेंद, यस नो +1, दौड़कर 1 रन लिया गया, एक्स्ट्रा 1 रन अनाउंसमेंट जो नो बॉल का। अगली गेंद होगी फ्री हिट। टोटल स्कोर बढ़ता हुआ 33। स्ट्राइक पे होंगे बैट्समैन हरिंदर पाटिल ऑन स्ट्राइक। फ्री हिट की गेंद का सामना करेंगे, मौका एक बड़ा स्ट्रोक लगाने का इस फ्री हिट गेंद पर, फ्री माइंडेड स्ट्रोक, टॉप एज। फ्री हिट की गेंद जरूर है तो कैच पकड़ के कोई फायदा है नहीं, क्योंकि जो नियम है अंतर्राष्ट्रीय के, फ्री हिट की गेंद पर अगर आप आउट हो सकते तो, नो बॉल पे अगर आउट हो सकते तो ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, हैंडलिंग द बॉल, रन आउट, ये नियम्स। अगर बोल्ड होते, कॉट होते, यानी कैच आउट होते तो आउट नहीं दिया जाएगा। इस बीच भागकर दौड़कर पूरा किया गया है, 2 रन की मदद से स्कोर होता हुआ 35। 35 रन, 2 गेंदें शेष। सुरेश ओवर द विकेट, दिशाहीन गेंद और बंटी स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, लेकिन वाइड जरूर मिलेगा, लेकिन एक 22 एक्स्ट्रा रन नहीं मिल पाएगा, क्योंकि बल्लेबाज आउट हुए वहां पर नॉन स्ट्राइकर एंड पर। बंटी जरूर पहुंचे, लेकिन हरिंदर वहां पर नॉन स्ट्राइकर एंड पर पहुंचने में काफी देरी हो गई उनको। रनआउट के रूप में लगता हुआ एक और झटका, तीसरा झटका लगता हुआ टीम कल्याण लोगों को। टीम का स्कोर हुआ है टोटल 36-36। नए नियम के अनुसार बॉल काउंट नहीं है। दो गेंदें बाकी है। हमारे ऑफिशियल अंपायर को बताना चाहूंगा, 2 बॉल वही पूछ रहे थे वहां से वो। 36 स्कोर हुआ है। संतोष कुमार न्यू बैट्समैन, ओवर द विकेट। फुल टॉस गेंद, इस बार टॉप एज लगा है, गेंद जाता हुआ वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ। खिलाड़ी मौजूद, गेंद का इंतजार किया उन्होंने और गेंद को फील्ड किया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, कलेक्शन हुआ नहीं वहां पर, कलेक्शन हुआ नहीं, जिसकी वजह से रन आउट का मौका भी हाथ से गवाया फील्डिंग टीम ने। स्कोर बढ़ता हुआ इस 2 रन के साथ जा पहुंचा है 38। इनिंग का आखिरी गेंद होगा ये आने वाला। सुरेश बॉलिंग मार्क पर तैयार थे नहीं, वहां पर थोड़ी सी जो रिलीजिंग थी बॉलिंग में, उसमें थोड़ी सी दुविधा हुई। डेड बॉल, आखिरी गेंद अभी भी आना बाकी। 38 हुआ। स्ट्राइक पर बैट्समैन बंटी। इस बार क्रॉस द लाइन जाके यहाँ पर फ्लिक करने की कोशिश थी, लॉफ्ट करने का पूरा प्रयास, गेंद जाता हुआ डीप फाइनल के रीजन में, वहां पर फील्डर मौजूद, दूसरे की कोशिश, नजदीकी मामला, शांताराम वहां पर, शांतप्पा माफ करना, वहां पर थे कप्तान। और इस बीच 2 रन पूरे, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, कॉम्बिनेशन अच्छा, और इसी के साथ रनिंग बिटवीन द विकेट भी काफी बढ़िया नजर आया। 2 रन आखिरी गेंद पर। इसी के साथ पहली इनिंग का खेल समाप्त। कल्याण लोगों की टीम ने 4 ओवर के खेल के बाद बैटिंग करते हुए टोटल स्कोर खड़ा किया है 40 और टारगेट है 41, 41 का टारगेट, यानी 24 गेंदों में 10.50 के औसत से ये स्कोर चेस करना पड़ेगा। 2 मैचेस में, पिछले 2 मैचेस का अगर लेखा जोखा देखे तो विपिन ने जिस प्रकार बताया स्कोर चेस हुआ नहीं है। क्या तीसरी बार इसको थोड़ा सा नाकाम ठहराने में कामयाब होगी टीम CSMT LRS, क्योंकि उनके पास बैट्समैन काफी अच्छे देखा जाए तो। शांताप्पा जैसे खिलाड़ी टीम में है, जिन्होंने आज के दिन एकमात्र
आणि एका बाजूने पाहतात CSMT स्टोर्स वर्सेस बायकलला ओपन लाईन. नाणेफेक जिंकले स्टोर्स या संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना आपण सुरू करूयात. 41 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानावर आपण बघूया संघ CSMT LRS या संघाला 41 धावांची गरज आहे. 4 षटकांमध्ये 10.25 गती राखायची आहे आणि त्या गतीने फटकेबाजी करावी लागेल मैदानावर सामना जिंकण्यासाठी. शांतपा ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. नावाप्रमाणे निश्चित अजिबात शांत नाही आहे. आक्रमक फटकेबाजी आणि त्याचबरोबर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं आहे त्या स्पर्धेमध्ये. आणि तो येतो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी शांतप्पा. आणि शांतपाच्या सोबत आल्या फलंदाजीला तो सुरेश. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज या संघाचा एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू बंटी. बंटीचा व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच चेंडू. बॉटमॅन सुरेख कव्हर ड्राईव्ह, हाफ वॉली करून चेंडूला ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळते या चेंडूवर शांतप्पाला. एकादार समाधान मानावं लागेल फलंदाज शांतप्पाला. एका धावाने घात उघडतोय तो आपल्या संघाचं आणि धावसंख्या धावफलकावर अंकित होती ती एकूण 1 धाव. अजूनही 40 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 41 धावसंख्येचं लक्ष घेऊन संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये CSMT LRS हा संघ. या पुढचा होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक झालाय संपन्न. पुढचा चेंडू बंटी. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज आहे, पॅडला जाऊन चेंडू ब्रश होतोय, जास्त लांब जात नाही. फॉर्समध्ये चेंडू ते कव्हर करत असताना स्वतः गोलंदाज बंटी अँड डॉट बॉल. लक्ष मैदानावर येते 41 धावेंचा सामना जिंकण्यासाठी. दुसरा चेंडू निर्धाव टाकले तो सुरेशला. इकॉनॉमिकल बॅट्स गोलंदाज आहे, खूप चांगला फलंदाज सुद्धा आहे. एक अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये तुम्ही पाहतात कल्याण लोकोमध्ये. व्हेरी गुड डिलिव्हरी, चांगला ड्राईव्ह पाहताय तुम्ही कव्हर्समध्ये. शतशक कव्हरमध्ये चेंडू ते कव्हर करतोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर, ती फलंदाज सुरेशला. दुसऱ्या चेंडूवर खातं उघडलं ते सुरेशने. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. लक्ष आहे ते मैदानावर 41 धावेंचं, 41 रन्स टू विन. पुढचा चेंडू बंटी कॉमेंट बॉक्स कडून उजव्या हाताने ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू, वेगवान उतरला, चांगला फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगन चेंडूवर येतो तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा होत असताना बघायचं आहे. इथे फलंदाज बाद होणार. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग करण्याच्या आधीच यष्ट वाकवलेत त्या बंटीने आणि धक्का लागलाय पहिला तो धावचीच्या स्वरूपात आणि पहिलाच फलंदाज बाद होतोय. तो मैदानावर धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना तुम्ही पाहत असता पाहताय CSMT LRS संघाचा. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर धीरज येतोय. धैर्याने सामोरं जावं लागेल धीरजला आणि त्याचबरोबर शांतप्पाला. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 3 धावा, 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी केली आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय गोलंदाज या षटकामध्ये बंटीने. चांगला कॉन्टेस्ट बंटी वर्सेस शांतप्पा. बॉटमॅन खूप सुरेख फटका ड्राईव्ह केलाय, फटक्यावर तो निघालाय. एकदा कंप्लीट झाली दुसऱ्या निश्चित दोन्ही फलंदाज प्रयत्न करणार आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतात. फेक चुकीची होते आणि 2 धावा पूर्ण होतात या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड, चेजिंग द टोटल ऑफ 41 in 4 ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट 10.25 आणि त्यामध्ये फक्त 5च धावा आतापर्यंत अंकित करू शकलाय. फलंदाजी करणारा, धावसंख्येचा पाठलाग करणारा CSMT LRS हा संघ. बंटी पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू हवेमध्ये झेल उडाला आणि ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज निघतायत. सेफ शॉट आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावर अंकित झाले. ते एकूण 2 धावा ऍड झाल्यात. धावसंख्या धावफलकावर 7. एका षटकाचा खेळ समाप्त होते. 7 धावा धावफलकावर 41 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना
शांतप्पा बघायचं आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावसंख्येची लयलूट करणार मैदानावर. 41 धावसंख्येचा पाठला किती करत असताना आतापर्यंत आले ते 7 धावा धावफलकावर. 7 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट. अठरा चेंडू आणि 34 धाबींची आवश्यकता. 34 रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात म्हणजेच धीरज आणि गोलंदाज कमलेश. बॉटम हँड अप्रतिम हाफ वॉली करून चेंडूला ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हरमध्ये. आणि एक धाव कंप्लीट करून धावसंख्या पुढे सरकवली ती 8 धावा धावफलकार. स्ट्राईक एंडला आले ते शांतप्पाला. कमलेश राऊंड विकेट गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म शांतप्पासाठी. हवेमध्ये चेंडू थोडासा 20 मध्ये फटका शतक आधी डीपमध्ये चेंडू कव्हर करेल लॉंग ऑफला. तोपर्यंत एकच धाव समाधान. गॅप शोधू शकत नाहीये. एलिव्हेट करताय चेंडू पण बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय आणि तोपर्यंत मिळते ती शांतप्पाला फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 9. ओ चेंडू उंच गेला. चांगला फटका क्षेत्ररक्षक जज करतोय आणि बघायचं जजमेंट चुकले की काय. वॉड कॅच. वॉड कॅच. जजमेंट असं वाटलं चुकते की काय पण कॅप्टनने काय रोल प्ले केलाय. सुपर्ब कॅच. अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. एलिव्हेशन खूप सुंदर मिळालं पण चेंडू तुम्ही वाटत फिनिश होऊ शकला नाही. एनर्जी थोडीशी कमी पडली. खूप उंच गेला होता हा चेंडू आणि सुंदर झेल टिपला तो कॅप्टनने. न्यू बॅट्समॅन ॲट नंबर 4 ओमकार. धीरज आपल्या बॅटमधून जास्त काही इम्पॅक्ट दाखवू शकला नाही. फक्त एकच धाव त्याने अंकित केली आपल्या संघासाठी. दुसऱ्या चेंडूर तो बाद होतोय. 9 धावा धावफलकावर. 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सर्व काही दारोमध्य राहते शांतप्पाच्या खांद्यावर. कॉड बिहाइंड अँड यस इट इज. दिस इज बिग विकेट. बिग 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 ब्लो. ज्या खेळाडूंमध्ये या स्पर्धेमध्ये धावांचा धुमाकूळ घातला धावांचा रतीप टाकला होता त्याची मात्र विकेट मिळवली कोणी तर लेफ्ट आर्म गोलंदाज कमलेशने. आणि इथून मात्र निश्चित म्हणे की पूर्णपणे दबाव टाकलाय तो फलंदाजी करत असताना CSMT LRS या संघावर. त्यांचा सगळ्यात महत्त्वाची विकेट मिळवली आहे ती फलंदाज शांतप्पाची. 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. ड्यू फॅक्टरमध्ये अंदाज घेऊ शकत नाहीये फलंदाज. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना राहुल. हॅट्रिक बॉल. बघायचं या षटकात ही हॅट्रिक पूर्ण करणार का गोलंदाज. ऑन हॅट्रिक बॉल. कमलेश इज ऑन हॅट्रिक. पुढचा चेंडू राऊंड विकेट. स्ट्राइक एंडला राहुल. Oh, what a shot! Out of the park. This is huge and handsome. Classical shot. Beautiful hit. It's like a baseball hit. फेकून दिलाय षटकार. या एका षटकारामुळे नवचैतन्य निर्माण झालंय CSMT LRS या संघामध्ये. काय फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड्स वे लेग लॉंग लेग मधून एक अप्रतिमानी डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा छप्परतोड शॉट. 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. राहुलने ज्याप्रमाणे फटका खेचलाय असं वाटतं की निश्चितच त्याने दाखवून दिलंय की सामन्याचा रिझल्ट काही लागो पण मी मात्र निश्चितच फाईट करणार झुंज देणार आपल्या संघासाठी.
आणि प्रतीक चालले घरी. धावसंख्या अंकित झाली एकूण धावफलकावरती 1. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 12 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 26 धावांची. 12 चेंडू आणि 26 धावा. ट्वेल्व बॉल अँड 26 टू विन. ऑफ ड्राईव्ह स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काही डीपमध्ये चेंडू कव्हर करतोपर्यंत एकच धाव ओमकारला मिळते. राकेश आहे गोलंदाजी मार्ग. 20व्या षटकात राकेश येतो गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल ज्याने मात्र एक षटकार ठोकला आतापर्यंत. हा सुद्धा चेंडू तुम्ही बघा लाईन चुकीचे लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट सिग्नल पंच करतायत. वाईट बॉल. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. अकरा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 11 बॉल 26 टू विन. हो चेंडू उंच गेलाय बघायचं लांब गेलाय का. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू बघायचे अजूनही तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेला नाहीये. तोपर्यंत फलंदाजांनी वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग. झेल ड्रॉप. तीन धावा मिळतात त्या चेंडूवर. 3 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. माझ्यासोबत गुणसंख्या भूमिकेमध्ये लेखक म्हणून काम पाहतात ते सचिन गिरी. धावसंख्या 20 धावा. 20 ऑन द बोर्ड. स्टील 21 टू विन. 21 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साईडला प्रतिफटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक डीपमधून येते. लॉंग लेगला चेंडू कव्हर करतोपर्यंत 1 धाव मिळते या चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली ग्रीप संदेश कडून. एकाच धावाच्या मैदानी धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. एकूण अंकित झाले धावफलकावर त्या 21 धावा. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू 20 धावा. ओ बघायचं क्षेत्ररक्षक आहे ती डीपमध्ये. फाईन लेगमध्ये चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नाईन्टीन रिक्वायर फ्रॉम द 8 डिलिव्हरी. स्ट्राईक एंडला ओमकार. चला सामना सुरू करा. अजून एक सामना बॅलन्स आहे मैदानावर. काहीतरी कानमंत्र देतोय एसटीच्या मागून येऊन संदेश. आणि बघायचं कानमंत्र कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार या षटकामध्ये राकेश. 8 चेंडू 19 धावा. ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता. तुम्ही बघता मैदानावर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला चेंडू ब्रश होतोय जाऊन राहुलला. आणि तोपर्यंत मी तिथे फक्त आणि फक्त एकच धाव. जो कानमंत्र दिला तो कानमंत्र इम्प्लिमेंट करत असताना गोलंदाज राहुल. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. ऑन साइडला प्लेस केला क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय आणि इथे ड्रॉप. पुन्हा एकदा चूक होते. संधी होती धावचीची सुद्धा ती सुद्धा मिस होते. तिसरी धाव इथे मात्र बघायचं पूर्ण होणार का. 2च धाव इथे मात्र कंप्लीट होत आहेत. झेल सुटला त्या खेळाडूचा डीपमध्ये. राहुलचा झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या त्या चेंडूवर आणि धावसंख्या पुढे सरकली आहे. धावफलकार अंकित झाले एकूण
25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25वा धाव फलकावर. लक्ष मैदानाच्या आतमध्ये अजूनही उरलं आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि गरज आहे ती 16 धावेंची. सहा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. चला सामना सुरू करा. बघा पंच सूचना करतायत. सामना लगेच सुरू करा, वेळ घेऊ नका. लवकर डिसिजन घ्यायचा आहे आणि संदेशच्या आता शेवटचं षटक दिलंय. 6 बॉल अँड 16 टू विन. 6 बॉल अँड 16 टू विन. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण सजवायचे लवकर. संदेश सामना सुरू करा. अजून एक सामना बॅलन्स आहे. डे नाईट शेड्यूल आहे क्रिकेट स्पर्धेचं, त्यामुळे प्रत्येक ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये सातत्याने खूप चांगली कामगिरी करत आहेत. GTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळते. सर्व पंच खूप चांगली कामगिरी करत आहेत. अभि परब, त्याचबरोबर सोबत गोडसे, त्याचबरोबर रवी पवार. 6 चेंडू आणि गरज आहे ती 16 धाव्यांची. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आपण ऐकला आवाज म्हणजेच येणाऱ्या 3 दिवसात तुम्हाला आज ऐकायला मिळणार म्हणजेच सचिन गिरी आणि गुणसंख्यक लेखक आमच्यासोबत बिपिन दुबे. राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न. रिलीज पॉईंटला थोडासा मात्र अडथळा आला, त्यामुळे निश्चित पुन्हा गोलंदाजी मार्कवर येईल तो संदेश. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळलाय. संधी सुद्धा धावचीची होती. फलंदाज मात्र बघायचं आहे. दुसऱ्या साठी निश्चितच निघालेत. 2 धावा इथे होणार का पूर्ण? आणि 2 धावा इथे निश्चितच पूर्ण होत आहेत. पंच सिग्नल करतात लेग बाईज. पाच चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. धावाव्या त्यात 14 धावा धाव फलकावर. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये टॉप फ्रीमध्ये प्रवेश करेल हा संघ सामना इथे जिंकेल तो. ऑनसाठी चांगलं प्लेसमेंट क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल फायनली मात्र हा टिपला आहे संघनायकाने हितेंद्रने आणि फलंदाज बाद होतोय मैदानावर तो ओमकार. हरेंद्रने टिपला आहे हा झेल आणि ओमकार बॅक टू द पवेलियन. चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर, चांगली फाईट, चांगली झुंज सुरू आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ज्या ठिकाणी चेंडू गेला त्या ठिकाणी 2 झेल आपण सुटताना बघितले होते खेळाडूकडून, त्यामुळे कॅप्टन स्वतःची भूमिका इथे बजावतोय आणि एक सुंदर झेल टिपत असताना थोडासा दबावाखाली टाकतोय तो CSMT LRS या संघाला. न्यू बॅट्समन सचिन. राउंड विकेट संदेश. अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. काय कनेक्शन आहे. टायमिंग शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामन्याला या षटकाराने कलाटणी मिळते. काय जबरदस्त, काय एनर्जी वापरली, काय ताकद वापरली, काय कनेक्शन होतं. टायमिंग शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळाला तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुलच्या बॅटमधून. याच राहुलने विजयाचं स्वप्न दाखवलंय. संदेश आता मात्र पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. एकाच संघात खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. बेतोबड्या संघामध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न. संदेश बघायचं वेगाने चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे मात्र बघायचं 2 धावा होणार का पूर्ण. हो, झाल्या 2 धावा पूर्ण. काय फाईट आहे. राजेश माझ्यासोबत पुन्हा जोडतायत. राजेश भोईर
आणि कारण राजेश वॉइस ऑल्सो बिलॉंग्स टू बेतवडे. आणि हे 3 खेळाडू म्हणजे मैदानाच्या बाहेर राजेश, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला राहुल आणि गोलंदाजी करतो तो संदेश, हे बेतवड्यालाच बिलॉंग करतात. त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट निश्चितच तुम्हाला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट टाकत असताना थोडंसं संभ्रमात टाकलं होतं, मिस टाइम फटका पाहायला मिळाला. ओव्हर द बॉलर सेट. आणि राहुल बघायचं यावर काय चित्र उभारणार. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावांची गरज आहे. सामना सुरू करा. बघा पंच सूचना करतायत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज आहे. सुपर बॅटिंग. शांतप्पा बाद झाल्यानंतर मात्र खूप चांगला किल्ला लढवला. तर एकट्या राहुलने काय बॅटिंग केली आहे. 2 षटकार ठोकलेत आणि वैयक्तिक 19 धावांवर तो नाबाद खेळतोय. जबरदस्त बॅटिंग फ्रॉम राहुल. 2 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. राहुल नाही तर धीरज आहे फलंदाज. ओव्हर द विकेट. ऑन साइड चांगला आक्रमक फटका क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू तिथे कव्हर करण्यासाठी येत आहेत, सरसावत आहेत आणि 2 धावा इथे होणार का पूर्ण, प्रश्न हा होता. फेक चांगली झाली होती पण होते ती चूक संदेशकडून. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना बघा किती क्लोज आलाय आणि आतापर्यंत ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, राऊंड विकेट टाकताना भरपूर समाचार घेतला तो धीरजने, पण ओव्हर द विकेट सहसा तेवढे चेंडू मात्र बॅटवर कनेक्ट होत नाही प्रॉपरली आणि थोडीशी डोकेदुखी झाली आहे. म्हणजे निश्चित फटकावण्यासाठी धीरजला 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यावेळी सामना आपण 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना बघितलाय. सामना पराभूत झाला तो म्हणजे एमटीएन चेंबर इलेक्ट्रिकलचा संघ. 1 चेंडू आणि गरज आहे ती धीरजला चौकारच ठोकण्याची. संदेश फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. डीपमध्ये मात्र 3 खेळाडू सेट केलेत. वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये, आणि त्याचबरोबर 1 खेळाडू लॉंग लेगला सुद्धा त्याने सेट केलाय ते धीरजसाठी. 1 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावांची. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. ऑफ स्टोनच्या थोडासा बाहेर शफल म्हणून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ रेषेत निघून जातोय आणि इथे मात्र 3 धावांनी सामना इथे जिंकला, आपल्या खिशामध्ये टाकलाय. तो प्रथमफलंदाजी करत असताना तो कल्याण लोको या संघाने, आणि हा संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरतोय. मागच्या 3 सामन्यात आपण जर बघितलं तर धावसंख्येचा पाठलाग झालेला नाहीये. या षटकात तुम्ही पाहिलं या सामन्यात जवळजवळ 41 धावसंख्येचं लक्ष होतं. मागच्या सामन्यात 31 धावसंख्येचं लक्ष होतं, पण धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना या ड्यू फॅक्टरमध्ये संघाला अडचणी मात्र त्यांना फेस करावे लागत आहेत. तर या सामन्याचा आपण सामनावीचा पुरस्कार देणार आहोत. तर या सामन्याचा सामनावी ठरलाय, ज्याने मात्र शेवट षटकामध्ये धावसंख्या डिफेंड केली, संघाच्या बाजूने सामना झोकवला आणि त्याचबरोबर फलंदाजीमध्ये 18 धावांचं योगदान दिलंय. फलंदाज आहे संदेश. संदेशला विनंती करतो आपण त्वरित यायचं व्यासपीठाजवळ. तर चला सामना आपण सुरू करूया लगेच, जास्त वेळ घेऊ नका. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तो म्हणजेच CSMT स्पोर्ट्स स्टोर्स या संघाने. निर्णायक सामना असेल, आजच्या दिवसाला शेवट सामना असेल. CSMT स्टोर्स या संघाने क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. जास्त दिरंगाई करू नका, वेळ लावू नका, आणि लगेचच ओपनिंग बॅट्समन सुद्धा पाठवायचे मैदानावर ते बायकला ओपन लाईन्स या संघाने.